नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश यादव, मृदाशास्त्र विषय तज्ञ, ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव. कृषी सायंटिस्ट योगेश यादव या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेती करत असताना महत्त्वाची जी समस्या जाणवत आहे ती म्हणजे आपल्या जमिनीची शाश्वत उत्पादन देण्याची क्षमता कमी होत आहे. उत्पादन खर्च वाढत आहे आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी कमी होत चाललेला आहे. यावर शाश्वत आणि समाधानकारक उत्तर जर बघायचं असेल तर याला एकमेव पर्याय आपल्याला सापडतो, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण ज्याला मित्र म्हणतो तो गांडूळ. गांडूळ खत निर्मिती हा एक चांगल्या प्रकारे व्यवसाय होऊ शकतो आणि या व्यवसायातून आपल्या शेतीपूरक उद्योगधंद्याला एक समाधानकारक जोडधंदाही निर्माण होऊ शकतो. तर आज आपण बघणार आहोत की नेमकं गांडूळ खत निर्मिती म्हणजे काय आहे. तर गांडूळ खत आपण कशाला म्हणतो हे आपण सुरुवातीला बघूयात. तर आपल्या शेतातील काडी कचरा, पालापाचोळा असन, सेंद्रिय घटक असन, भाजीपाला असन किंवा शेण असन, या सर्वांचा वापर करून गांडुळांच्या साहाय्याने एक चांगल्या प्रकारचं खत तयार करणे यास आपण सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत म्हणत असतो. या सर्व पदार्थांचा आपण गांडूळ खताच्या पचन संस्थेमार्फत जो पदार्थ बाहेर पडतो त्या पदार्थाला आपण सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत म्हणत असतो. तर सुरुवातीला आपण बघूयात की गांडूळ खत नेमकं कशा प्रकारे तयार करता येऊ शकतं. मग गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्रमुख गोष्टींचा जर बारकाईनं जर आपण विचार केला तर त्यामध्ये सर्वात प्रथम येतं शेणखत. आपल्या शेतातील पालापाचोळा असेल, उर्वरित भाजीपाल्याचं उर्वरित अंश असतील किंवा पालापाचोळा असेल, गवत असेल, या इत्यादी गोष्टींचा वापर करून आपण एक चांगलं सेंद्रिय खत किंवा चांगलं गांडूळ खत निर्मितीसाठी या गोष्टींचा वापर करत असतो. शेतकरी मित्रांनी या गांडूळ खत निर्मितीमध्ये शेती करत असताना किंवा व्यवसाय करत असताना काही गोष्टी वापरू नये. त्यामध्ये काचेचे साहित्य असेल, आपल्या शेतामध्ये वापरलेले प्लॅस्टिक्स असेल किंवा रसायनयुक्त अवशेषांचा वापर गांडूळ खत निर्मितीमध्ये शक्यतो टाळणं गरजेचं असतं. आता ही झाली गांडूळ खत निर्मितीसाठी लागणाऱ्या गोष्टी. त्याचबरोबर जागेची निवड हाही एक महत्त्वाचा प्रश्न असतो. गांडूळ खत युनिटला शक्यतो ऊन, वारा, पाऊस इत्यादी गोष्टींपासून हानी होता कामा नये. निचऱ्याची जमीन किंवा पाणी साठवणूक नसणारी जमीन या आपल्याला युनिटसाठी फार महत्त्वाची असते. आता युनिटची तयार करताना आपण प्लॅस्टिकचा बेड वापर करू शकतो, विटांचा वापर करू शकतो किंवा सिमेंटच्या ब्रेडचाही वापर आपण करत असतो. साधारणपणे एका बेडची लांबी आपण आपल्या आवाक्यानुसार किंवा जागेनुसार 15 फुटापर्यंतही ठेवू शकतो, परंतु रुंदी साधारणपणे 4 फूट ठेवावी, उंची ही 3 ते 3.5 फूट ठेवावी. 4 फूट रुंदी ठेवल्यामुळे आपल्याला दोन्ही साईडनी आपल्याला काम करता येतं आणि काम करत आल्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीनं चांगल्या प्रकारे गांडूळ खत निर्मितीमध्ये आपली कार्यक्षमता दाखवता येत असते. साधारणपणे या बेड भरण्याच्या प्रक्रियेमध्ये 3 ते 4 टप्प्यांचा किंवा गांडूळ खत तयार करण्यासाठी 3 ते 4 टप्पे आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. त्यामध्ये आपल्या गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारा जो पालापाचोळा आहे, शेणखत आहे किंवा इतर सेंद्रिय निविष्ठ आहे, यांचा एक जागी संचय करणे. बेड भरत असताना सुरुवातीला पालापाचोळा असेल किंवा सेंद्रिय पदार्थ असतील, गवत असेल, काडी कचरा असेल, याचा थर लावणे. त्यानंतर वरती त्याच्यावरती शेणखताचा थर लावणे. अर्धवट कुजलेलं शेणखताचा थर जर आपण वापरला तर गांडूळ खत प्रक्रिया जोमाने होत असते. त्याचबरोबर आपल्याला ताजे शेण वापरायचे नाही आहेत. ताज्या शेणामध्ये जी उष्णता असते ती आपल्या गांडुळाच्या त्वचेवर हानिकारक असल्यामुळे साधारणपणे आपण बेड भरल्यानंतर म्हणजे पालापाचोळा शेण हा साधारणपणे 3 ते 3.5 फुटाचा बेड भरल्यानंतर आपण त्याच्यावर 3 ते 4 दिवस थंडाई येण्यासाठी पाणी मारणं गरजेचं असणार आहे. जारीच्या साहाय्याने पाणी मारा. त्यांनी काय होणार की एकसारखे पाणी आपल्या बेडवर
पसरले जाणार आहेत. त्यामुळं काय होणार आहे की आपल्या बेडचा ओलावा हा चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत असतो. ओलावा पूर्णपणे शांत झाल्यानंतर, थंडाई निर्माण झाल्यानंतर आपण त्याला गांडूळ कल्चर टाकणं गरजेचं आहे. एक बेडला साधारणपणे 2 ते 2.5 किलो गांडूळ कल्चराचा आपण वापर करू शकतो. यानंतर दुसरी स्टेप येते की आपण निरीक्षण करणे, पाणी व्यवस्थित मारणे आणि पाणी व्यवस्थित मारल्यानंतर साधारणपणे पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला गांडुळांची संख्या वाढण्याची काम चालू होतं. त्याच्यानंतर पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये गांडुळं ही खत कुजवण्याचं काम करतं आणि आपल्या चांगल्या प्रकारे गांडूळ खत तयार करण्यासाठी कमीत कमी 45 ते 60 दिवस लागतात. म्हणजे अशा प्रकारे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला एक उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत मिळत असतं. गांडूळ खत तयार झाल्याच्या काही सायन्स किंवा आपल्याला लक्षणं दिसून येतात. वरच्या साईडला एकदम चहा पावडरच्या आकारचा काळा तपकिरी रंगाचा थर साचलेला दिसतो. हा थर गोळा करताना आपण शंकू आकाराचा थर गोळा केला आणि तो वरच्यावर उचलून जर घेतला तर त्याच्या खाली बुडाला गांडुळे आणि पिलवंड शाबूत राहून आपल्याला फक्त गांडूळ खत उचलता येतं. या पद्धतीने आपण 1 ते 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट गांडूळ खत तयार करू शकतो. आता गांडूळ खत हा एक चांगला सेंद्रिय खताला पर्याय आहे. याच्यामुळं काय होणार आहे की आपल्या पिकामध्ये मातीला एक चांगला पोत निर्माण होतो. यामुळं जमिनीची जलधारण क्षमता वाढते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमीन भुसभुशीत होण्यासाठी मदत होत असते, हवा खेळती राहण्यासाठी मदत होते. एकंदरीत संपूर्ण अन्नद्रव्य, हवा खेळती राहणे, पाणी धरून ठेवणे आणि अन्नद्रव्य पाहिजे तेव्हा उपलब्ध होण्यास मदत करणे या गोष्टीवरून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. निश्चितच आपल्याला ही चळवळ पूर्णपणे महाराष्ट्रभर राबवायची आहेत. निश्चितच आपण चांगल्या कचऱ्यापासून चांगलं सेंद्रिय खत तयार करू शकतो. चांगल्या सेंद्रिय खतापासून चांगले पीक तयार करू शकतो आणि चांगल्या पिकापासून समृद्ध शेतकरी आणि समृद्ध शेतकऱ्याचं समृद्ध आरोग्य तयार करण्यासाठी निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना गांडूळ शेती हा एक उत्तम पर्याय आणि चांगला व्यवसाय ठरण्याची भविष्यातील पुढील चांगली संधी आहे. तर निश्चितच आपण एकत्रित येऊया. या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि निश्चितच आपल्या मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी एकत्रित येऊन आपण काम करूयात. धन्यवाद.